मला की नाही श्वासोच्छवासाचा प्रॉब्लेम होता म्हणजे आहे, आजही आहे. आणि मी क्षीरसागर सर ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होते तेव्हापासून त्याच्याकडे काम आहे, साधारण 2003 पासून. मग त्यांचं काम करता त्याचा सहवास असल्यावर त्यांनी मला भरपूर मदत केली. पण तो श्वासाचा प्रॉब्लेम जो होता तो त्यांनी मला बोलून दाखवला एकच, म्हणजे समजा तो काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे सर मला धाप लागते. मग त्यावेळेस काय ते रिएक्शन वगैरे काही नव्हतं, मग सहज बोलणं झालं. मग कालांतराने त्यांचा कॉन्टॅक्ट बंद पडला आणि मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी ते उगं सरांना भेटून जावं म्हणून आलो होतो. मग त्यावेळेस की नाही मी मग असं डॉक्टरला दाखवलं होतं मला धाप लागतं म्हणून. त्यावेळेस डॉक्टरना मला एक सिग्नल दिलं होतं आणि सांगितलं होतं तुझा फेफड्याचा आकार वाढतोय, म्हणजे फुफ्फुसाचा आकार वाढतोय. पण तुम्ही माझ्या गरिबीमुळं कोणालाही सांगितलं नाही, वडिलांना सांगितलं नाही, बायकोला सांगितलं नाही. मी तसंच डॉक्टरचं ऐकून तसाच गुपचूप होतो, जे होतं ते बघून घेऊ, वरच्या ह्याच्यावर सोडून दिलं. तसा मी नास्तिक माणूस आहे. मी देव वगैरे तर काही म्हणजे तेवढं हे करत नाही, मी श्रद्धा ठेवत नाही काही देवावरती. तरी पण हे केलं. मग असंच पुण्यात आल्याच्या नंतर क्षीरसागर सरांनी मला एक गिफ्ट दिलं होतं, हे एक स्पिरुलिना. अशी स्पिरुलिनाची पण अशी छोटी डबी एक गिफ्ट दिलं होतं. आणि संभाजी म्हणले एक तू खा. मी म्हणलं कशासाठी सर? अरे तू खा म्हणले, फक्त मी सांगतो म्हणून खा म्हणले. सरांनी मला काय रिएक्शन काय आहे काय ते काय म्हणजे असं लेक्चर देत बसले नाही, त्यांनी खायला सांगितलं. मी ठीक आहे म्हणलं, कारण मी सुरुवातीपासून सरांना आदर्श समजतो. ठीक आहे म्हणलं, खायला म्हणजे मी ते काय तर 4 महिने खाल्लं असेल. आठवणी तर 2 गोळ्या 1 गोळी अशी 2-3 महिने खाल्ली तुम्ही. खाल्ल्याच्या नंतर मला थोडं लेट माझं श्वासोच्छवासावर थोडंसं कंट्रोल यासारखं माझं मला वाटायला लागलं. मी परत डॉक्टरकडे गेलो लातूरला आणि त्यांना दाखवलं, सर बघा आहे मला असं कसं तरी थोडं वेगळं वाटतंय. तर त्यांनी सांगितलं समजा हे तर कंट्रोलमध्ये आले. मला रिलॅक्स वाटलं. म्हणजे सर आणखीनही सरांना सांगितलं नाही ते काय झालं ते. फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवतो तरीही कोणाला माहिती नाही.